स्वामी समर्थ सर्व ताईंना स्वामी महाराज तुमच्याच सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो। तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे। हा जो व्हिडिओ आहे तो बघा शनिवारचा आहे। शनिवारी सकाळी अनुष्काने देवपूजा केली होती। ती म्हणली मम्मी मी देवपूजा करते, कारण मला ब्लाऊज शिवायचं होतं, ब्लाऊजची कटिंग करायची होती आणि ब्लाऊजसुद्धा शिवायचं होतं, अर्जंट ब्लाऊज होतं। त्यामुळं स्वयंपाक तर काय संध्याकाळचा होता, भरपूर असा स्वयंपाक होता, कारण माता लक्ष्मीला जे मी ताट नैवेद्याला ठेवलं होतं ते ताट तसंच होतं। कारण रात्री मिस्टरांनी पण ते ताट जेवायला घेतलंच नाही, कारण आम्ही नैवेद्य दाखवल्या लगेच जेवायला बसलो होतो आणि थोडा वेळ तरी देवाच्या समोर जे काही नैवेद्याचं ताट असतं ते कमसे कम अर्धा तास तरी ठेवायचं असतं। मग ते ताट तसंच होतं म्हणून मी परत पुन्हा ते ताट तसंच उचलून झोपते वेळेस काढून ठेवलं होतं आणि सकाळी त्यांना जेवायला दिलं। आणि अनुष्का तिला कोणी काही सांगितलं तर तिला काही जमत नाही, कारण ती बघा फरशीवरच सगळे देव खाली ठेवत होती धुवून। कारण तिला म्हणलं होतं मी डायरेक्ट देव धुव आणि वरी ठेव जागेवर, परंतु ती तशी नव्हती करत, कारण सगळे देव एकदम धुतले, त्यांना आंघोळ घातली आणि ते परत पुन्हा हळदी कुंकू लावून खाली ठेवले। कारण आता कसं तिच्या मनावरच ऐकावं लागतं, कारण ती देवपूजा करायली म्हणल्यावर तिच्याच मनावर ऐकावं लागतं। काही गोष्टी असतात त्या लेकरं आपलं ऐकत नाही। ती म्हणत होती मम्मी मला आजचा दिवस माझ्या मनानं जसं आहे तसं करू दे। मग म्हणलं जाऊ द्या, लेकरांचं कसं मन निर्मळ असतं, कारण काही असो त्यांची भावना स्वच्छ असते। तर तिनं बघा किती छान असं मस्त असं गंध लावला होता आणि एडेश्वरीला गंध लावला होता तो एकदम आई रेणुका मातेला लावतात ना गंध, तसाच गंध वाटत होता। आई तुळजाभवानीला, रेणुका मातेला, माता लक्ष्मीला खूप छान असं गंध लावला होता तिनं, खूप छान असं मनातून एकदम स्वच्छ मनानं ती देवपूजा करत होती। सुट्टी होती आणि तिला देवपूजा करायची इच्छा होती। लेकरांचं कसं असतं बघा, एक मनात स्वच्छ निर्माण मनानं करतात, कारण त्यांच्या पोटात कसं असतं पाप वगैरे असं काहीच येत नाही। आपण एखाद्या वेळेस देवपूजा करते वेळेस दुसऱ्याचा विचार तरी करत असतो, पण त्यांच्या मनामध्ये कसं असतं काहीही विचार येत नसतात। एकदम मुलं म्हणजे निस्वार्थ आणि निष्पाप असतात। तर अनुष्काने देवपूजा खूप छान असं केली। 4-5च फुलं होते, तेवढेच देवाला फुलं अर्पण केले आणि तिनं मस्त स्वामी समर्थ महाराजांना धूप ओवाळला आणि त्यानंतर तिनं आरती करून घेतली महाराजांची, कारण तिला पण महाराजांची आरती येते। कारण मी घरी दररोज मुलांना घेऊन आरती म्हणत असते, आरती करत असते, म्हणून अनुष्काला पण पाठ आहे, परंतु ती नित्यसेवेचं पुस्तक उघडं ठेवून महाराजांची आरती म्हणून घेतली तिनं आणि महाराजांची आरती करून घेतली, दत्तप्रभूंची आरती केली आणि गणपती बाप्पांची आरती केली। 3च आरत्या म्हणल्या आणि त्यानंतर परत पुन्हा आरती झाल्यानंतर आम्ही जेवण करून घेतलं, कारण स्वयंपाक वगैरे करायचा नव्हता, भरपूर असा स्वयंपाक होता। मी दुपारी 4 वाजता स्वयंपाक करणार होते। सकाळचा तर स्वयंपाक होता, पण दुपारी 4 वाजता करणार होते। ब्लाऊज कटिंग करायची होती, परंतु अर्जंट ब्लाऊज होतं म्हणून मी ब्लाऊज कटिंग केले आणि लगेच शिवायला बसले आणि ब्लाऊज शिवलं आणि त्यानंतर परत पुन्हा दिवस मावळायला मी डाळ होती। मग आता तेवढी डाळ तर काही संपली नाही, म्हणून मी डाळीतले फळं करणार होते। आता एवढी घट्ट चांगली अशी डाळ टाकून द्यायचं म्हणल्यानंतर आपल्या हातून ते पापच होणार, कारण कसं असतं बघा खाऊन माजल्यालं बरं, टाकून कधीच माजायचं नसतं। म्हणून चपातीला पीठ मळलं, गव्हाचं पीठ मळलं आणि त्यामध्ये कापण्या केल्या आणि अगोदर छान अशा कापण्या जिरे मोहरीची फोडणी देऊन त्या शिजवून घेतल्या आणि त्यानंतर थोड्याशा कापण्या शिजत आल्या की मग त्यामध्ये डाळ ओतली आणि कुकर लावून दिला आणि एक 10 मिनिट कुकर लावला आणि 2-3 शिट्ट्या घेतल्या की फळं एकदम शिजून छान असे झाले। तोपर्यंत मी घरातलं सगळं काही काम आवरलं होतं। ब्लाऊज एक झालं होतं माझं, फळं करायच्या अगोदरच मी एक ब्लाऊज शिवूनच मग परत पुन्हा उठले होते फळं करण्यासाठी। फळं केले, कुकरला टोपण लावलं आणि त्यानंतर परत पुन्हा चहा केला, कारण चहा प्यायचा होता। संध्याकाळची वेळ झाली होती, 5 वाजले होते, 5-5:30 झाले होते, कारण चहाशिवाय तर मला करमत नाही। भरपूर असे लोक म्हणतात की चहा प्यायचा नसतो, चहा सोडायचा असतो आणि चहामुळंच आपली जी काही तब्येत जाडी वाढते बघा, ती चहामुळंच वाढते। पण मला तर चहा नाही प्यायलं की माझे हातपाय लटलट करतात, म्हणून मी दररोज सकाळी आणि संध्याकाळी
नित्यनियमानं चहा पितेच, कारण मला चहा पिल्याशिवाय दिवस गेल्यासारखा वाटत नाही. सकाळी पण चहाची सारखी सारखी आठवण येते, कारण चहा जर नाही पिले मी आणि काम तसंच करत असले तर सतत मग ती काहीतरी विसरल्यासारखं वाटतं. म्हणून मी काय करत असते, सकाळी 1 कप चहा आणि संध्याकाळी 1 कप चहा पितेच. तर बघा, ब्लाऊज वगैरे शिवलं होतं, ब्लाऊज वगैरे रेडी होतं, कारण एकदम तयार करून ठेवलं होतं देण्यासाठी. आणि त्यानंतर परत पुन्हा मग मी सगळं घर वगैरे सगळं काही आवरून घेतलं. ते तुमच्यासोबत व्हिडिओ मी शेअर केला नाही, कारण सगळं काही आवरलं घर आणि देवाला दिवा वगैरे लावला. आणि त्यानंतर परत पुन्हा तोपर्यंत सगळं काही माझं एवढं काम आवरेपर्यंत कसं फळं शिजले आणि थंडसुद्धा झाले होते थोडेसे. कुकरची हवा वगैरे जाईपर्यंत कसं झाडून काढून घेतलं. जे काही ब्लाऊजचा राडा होता, ब्लाऊज कटिंग केली होती ते व्यवस्थित केलं. आणि जे काही भांडे होते दुपारचे जेवलेले ते भांडे घासले. किचनचा ओटा आवरला, सगळं काही स्वच्छ करून ठेवलं. कारण पुन्हा कसं होतं, एकदा जेवण झालं की मग परत पुन्हा काय होतं, झोपावं वाटतं, कारण दिवसभर कसं काम केलेलं असतं आणि नको वाटतं परत पुन्हा काम करायला. म्हणून एकदा बसलं की उठावं नाही वाटत. म्हणून काय केलं, 8:30 वाजले होते. फळाचं ताट घेतलं, त्यावर थोडंसं तूप वगैरे टाकलं आणि मुलांसाठी पण घेतलं, कारण मिस्टरांना उशीर होणार होता. म्हणून दोन्ही मुलं मी तिघांनी पण फळं खाऊन घेतले. आणि परत पुन्हा मग सगळं काही काम झालं बघा. तर असा होता माझा शनिवारचा दिवस. व्हिडिओ जर तुम्हाला माझे बघायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ थोडा पण जर आवडला असेल तर लाईक जरूर करा. सर्वांना